नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आपण आज इतिहास हा विषय सुरू करणार आहोत. या अगोदर आपण पॉलिटीचे प्रश्न पाहिलेले आहेत. आजपासून आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रिव्हियस इयर प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. आता आपण पाहूया भारताचा इतिहास. याबद्दल कायदे जे होते 1773 ते 1935 या दरम्यान जे कायद्याचे प्रश्न आलेले आहेत ते पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 1935च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहे? अ. अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले. ब. संघ न्यायालयाची स्थापना केली. क. भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती. ड. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. साधारण 1935चा कायदा हाच आपल्या राज्यघटनेचा ब्ल्यू प्रिंट आहे असं म्हटलं जातं. याच कायद्याच्या आधारे आपल्या राज्यघटनेमध्ये भरपूर तरतुदी घेण्यात आल्या. त्यामुळे 1935चा कायदा हा चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून भरपूर प्रश्न कायद्यावर विचारले गेलेले आहेत. आणि हा कायदाच या कायद्यातील तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये भरपूर प्रमाणात घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 1935च्या कायद्याच्या आधारेच आपली राज्यघटना बनवली गेलेली आहे असं म्हणलं तरी असं म्हणलं तरी म्हणजे चुकीचं ठरणार नाही. कारण 1935च्या कायद्याबद्दल जेवढे तरतुदी होत्या त्यातल्या बहुतांश तरतुदी या आपल्या राज्यघटनेमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे 1935चा कायदा हाच सर्वात महत्वाचा कायदा आहे. आता यामध्ये अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले का? तर बरोबर आहे. 2. संघ न्यायालयाची स्थापना 1935च्याच कायद्याने करण्यात आली. 3. भारतीय उच्चायुक्त पदाची स्थापना हे चुकीचं आहे, कारण 1919च्या कायद्यामध्येच याची तरतूद होती. भारतीय उच्चायुक्त यालाच आपण हाय कमिशनर असं म्हणतो. हाय कमिशनर हे पद 1919च्या कायद्यामध्ये हे करण्यात आलं. त्यामुळे क चुकीचं आहे. तर क चुकीचा असणारा पर्याय आपल्याला काय? अ ब क बरोबर 1 मध्ये आहे. ब क बरोबर आहे. 3 अ क बरोबर आहे. त्यामुळे क चुकीचा असणारा पर्याय फक्त अ ब ड विधानी बरोबर चौथा पर्याय आहे. यामध्ये आपण निगेशन टेक्निकने जाऊ शकतो. जिथं क हे विधान आहे ते बरोबर असणारे विधान आहे, त्यामध्ये सर्व ठिकाणी काय फक्त 4 मध्येच क नाही, त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे. 1935चा कायदा व्यवस्थित करा. त्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या आपल्या तोंडपाठच असल्या पाहिजेत. यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पूर्वीपैकी कोणी मदत केली? 1919चा कायदा ज्यालाच आपण मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड रिफॉर्म असं म्हणतो, मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा असे म्हणतो. यामध्ये काही तरतुदी होत्या त्या मी सांगतो. स्वतंत्र मतदारसंघात वाढ केली होती. शीख यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात 6 सदस्यापैकी 3 सदस्य भारतीय असतील. पहिल्यांदाच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा मांडण्यास सुरुवात झाली होती. दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापनेची तरतूद होती. याच आधारावर सायमन कमिशन आलं होतं, जे 2 वर्ष अगोदर आलं, 1927लाच नेमण्यात आलं होतं. मर्यादित मताचा अधिकार भेटला होता. मालमत्ता व शिक्षण या आधारावर मतदान अधिकार भेटला होता. लोकसेवा आयोगाची स्थापनेची तरतूद होती. लीग कमिशनची शिफारस होती, जी 1926ला लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला. भूपेंद्रनाथ बसू यांनी हा कायदा मदत करण्यासाठी लॉर्ड चेम्सफर्ड यांना मदत केली होती. त्यामुळे उत्तर भूपेंद्रनाथ बसू हे आहे. मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा सुधारणा जाहीर झाल्यानंतर टिळकांनी केसरीत एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव होतं जनाब दिल्ली तो बहुत दूर है. कायद्याबद्दल कुणी काय म्हणलं, कुणाची काय टीका आहे, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचं काय मत आहे, हे सुद्धा आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. त्यामुळे कधी कधी असाही प्रश्न येईल, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे असं टिळकांनी कोणत्या कायद्याबद्दल म्हणलं, तर ते 1919च्या कायद्याबद्दल. याचं उत्तर 4 आहे, भूपेंद्रनाथ बसू. 3. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब्याची नेमणूक करण्यात आली. आपण पाहिलं 1919च्या कायद्यामध्ये हाय कमिशनर ही नेमणूक करण्यात आली. यामध्ये कार्यकाल त्याचा 6 वर्ष होता आणि पहिला हाय कमिशनर सर विल्यम मेयर होता. त्यामुळे उत्तर 2 हे आहे. सर्वात महत्वाचं की हाय कमिशनर आहे ते पद नवीनच निर्माण करण्यात आलं होतं. भारत सरकारला लागणारं साहित्य खरेदी करायचं, इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवायचं आणि भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख ठेवणं ही त्याची कामं होती. हे सर्वात महत्वाचं आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्टनंच पहिल्यांदा कोलकाता इथं सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. हे सर्वात महत्वाचं आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट यामध्ये सर्वात चांगल्या बाबी घडून आल्या होत्या. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता, जो वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल होता. यामध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 जणांची
नेमणूक केली होती. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये 3 जज होते, एक चीफ जस्टिस होता. चीफ जस्टिस पहिले कोणते? सर इलियाले इम्पे. आणि यामध्ये जे आणखी काही जज होते त्यांची मी तुम्हाला नाव सांगतो. जॉन हाईड, रॉबर्ट चॉम्स्फर्ड आणि स्टेम्स केसरली माइस्टले हे 4 एकूण जज होते. सर इलिया आजे इम्पे चीफ जस्टिस आणि अदर 3 जज. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात असू द्या. 1784चा पिट्स ऍक्ट सुद्धा महत्वाचा आहे आणि 1813चा संधी कायदा सुद्धा मध्ये काही महत्वाच्या तरतुदी आहेत. 5वा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? 1. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909, 2. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, 4. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. सगळ्यात महत्वाचं आहे की 1857ला उठाव झाल्यानंतर ब्रिटिश साम्राज्यानं मग ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार हाती घेतला होता आणि त्यानंतर जो कायदा करण्यात आला तो 1858चा कायदा. यालाच आपण बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 असं म्हणलं जातं. यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी आहेत, जसं भारताचा कारभार पाहण्यासाठी भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलं आणि त्याला मदत करण्यासाठी 15 जणांची नेमणूक करण्यात आली. 8 राज्य सत्तेकडून निवडली जातील, 7 भूतपूर्व कंपनीकडे असतो. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर हे आता बरखास्त करण्यात आलं होतं आणि गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉयचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे पहिला व्हाईसरॉय कोण होता? लक्षात असू द्या, लॉर्ड कॅनिंग. अशा काही तरतुदी आहेत, त्यामुळं यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. 1858च्या भारत सरकारचा कायद्याचा परिणाम शोधा. 1. मुक्त व्यापार. 2. कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली. 3. मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण. 4. स्थानिक स्वराज्य स्थापन झालं. तर यामध्ये आत्ताच आपण पाहिलं कंपनीची राजवटीचा शेवट कधी झाला? 1858 मध्ये झाला. त्यामुळे उत्तर 2 हे बरोबर आहे. यानंतर खालीपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्ता कार्यरत होती? 1935च्या जो महत्वाचा कायदा आहे त्यानंतर प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली होती. त्या अगोदर ती कुठं होती? सेंटरला, त्या प्रांताला आली होती. त्यामुळे 1935च्या कायद्यामध्ये 1937 ते 1939 या काळामध्ये प्रांतिक स्वायत्ता होती. 1935च्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या स्रोत कोणकोणते होते ते तुम्हाला सांगतो. सायमन कमिशनचा अहवाल 1927चा, नेहरू अहवाल होता, तिन्ही गोलमेज परिषदा झाल्या होत्या, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका आली होती, पार्लमेंटच्या संयुक्त निवड समितीचा अहवाल होता, लोथियन अहवाल होता, मुडीमल समिती होती, जिनांचे 14 मुद्दे होते. हे सगळे करून 1935चा कायदा तयार करण्यात आला होता आणि यामध्ये प्रांतिक स्वायत्ता दिली होती जी 1937 ते 1939 या काळामध्ये होती. 1935च्या कायद्यामध्ये 321 कलमे आणि 10 परिशिष्ट होती. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. 8वा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? आता ब्रिटिशांचा व्यापार आपण पाहिला. ब्रिटिश व्यापारी आले, राज्यकर्ते झाले. तेव्हा ब्रिटिशांनी ज्यावेळेस व्यापार करायला आले त्यावेळेस त्यांचा व्यापार म्हणून त्यांनी काही वखारी स्थापन केल्या होत्या, पण त्यानंतर त्यांची व्यापाराची तरतूद ब्रिटिशांचे जे हे आहे ईस्ट इंडिया कंपनी त्यांची व्यापार मक्तेदारी रद्द करण्यात आली. ती 1813च्या संधी कायद्यानं रद्द करण्यात आली. त्याला चार्टर ऍक्ट म्हणतो. ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार रद्द करण्यात आला. याला फक्त अपवाद होते चीन व चहाचा व्यापार, या 2 बद्दलच फक्त अपवाद ठेवण्यात आला होता. बाकी सर्व व्यापार बंद करण्यात आला होता. ब्रिटिश ज्या मिशनरी आहेत त्यांना भारतात मिशनरी कार्यास परमिशन दिली होती आणि शिक्षणासाठी 1 लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. पण 1 लाख रुपये हे व्हर्नेक्युलर लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषांसाठी, बोली भाषेसाठी व खर्च करायचे का इंग्रजी भाषेसाठी करायचे, या वादामुळे ही रक्कम परत खर्च झालेली नाही. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारातील मक्तेदारी कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आली? तर 1813चा संधी कायदा. त्याच्या पण तरतुदी पाहून ठेवा. ह्या तरतुदी महत्वाच्या आहेत, तेवढंच लक्षात ठेवा की फक्त अपवाद चीन व चहाचा व्यापार 1813च्या कायद्यानं रद्द केला नव्हता. बाकी सर्व कंपनीचा व्यापार रद्द करण्यात आला होता, जो पुढं 1833ला सर्वच व्यापार रद्द केला होता. यानंतर हिंदुस्थानच्या सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटकांनी तयार केली? तर मुडीमल समिती आणि तिचा अहवाल, सायमन रिपोर्ट, नेहरू रिपोर्ट, बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. आत्ताच मी सांगितलं 1935च्या कायद्याची ही सर्वच विधाने बरोबर असल्यामुळं या सर्व घटनांच्या आधारेच हे केलं होतं. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळातील कनिष्ठ व वरिष्ठ सभासदांची संख्या अनुक्रमे किती ठरली होती? 1919चा कायदा महत्वाचा आहे. यामध्ये डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न येतात, हे लक्षात असू द्या.
कनिष्ठ सभागृहाची 145 होती तर वरिष्ठ सभागृहाची 60 होती. त्यामुळे उत्तर हे 4 आहे. या 11वा प्रश्न आहे, इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? वाय.बी. चव्हाण, मोरारजी देसाई, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल. इसवी सन 1925च्या ज्या हे केलं होतं त्या 1919च्या कायद्यानुसार केंद्र स्तरावर निवडणुका झाल्या होत्या. ह्या 7 वेळा झाल्या होत्या. यामध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना करण्यात आली होती. मोतीलाल नेहरूंनी स्थापन केली होती. त्या स्वराज्य पार्टीनं ज्या 101 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या आणि त्यामध्ये विठ्ठलभाई पटेल सभापती बनले होते. त्यामुळे वल्लभभाई पटेल का विठ्ठलभाई पटेल यामध्ये कन्फ्युजन होतं. तर विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती बनले होते. त्यामुळे उत्तर हे 3 आहे. 12 इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा कोणता पक्ष होता? आत्ताच आपण पाहिलं स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्षानं जागा जिंकल्या होत्या. 1919च्या कायद्यानुसार ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस 7 वेळा निवडणुका झाल्या होत्या, हे लक्षात असू द्या. 13 भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. 1919च्या तरतुदीच्या कायद्यामध्ये सांगितलं होतं की भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात आला. हे सर्वात महत्वाची तरतूद होती. 14 मुडीमल समिती का नेमण्यात आली? इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी, इसवी सन 1909च्या कायद्याची चौकशीसाठी, द्विदल राज्य पद्धतीची चौकशी करण्यासाठी, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. जालियनवाला बाग हत्याकांडाला आता 100 वर्षाच्या दरम्यान पूर्ण झाली होती, त्यावेळेस प्रश्न अपेक्षित होतं. त्यानंतर द्विदल राज्य पद्धतीची चौकशी, परत इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी आणि 1909च्या कायद्याची चौकशी. मुडीमल समिती ही डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन असल्यामुळे 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली समिती होती. त्यामुळे एक हे उत्तर आहे. 15वा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? 1813, 1909, 1919, 1935. फॅक्च्युअल प्रश्न आहे. 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना काय केलं होतं? विभक्त मतदारसंघाची निर्माण करण्यात आले होते. हे फक्त मुस्लिमांसाठीच होते आणि मुस्लिमच त्यांना मतदार करणार होते. 1909चा कायदा, ज्याला आपण मोर्लेमेंटो रिफॉर्म म्हणतो, गांधीजींनी या मोर्लेमेंटो सुधारणांना आपल्या नाशाचे कारण असं म्हणलं होतं, कारण यामुळे जातीयवाद वाढीस लागणार होता. तर मोर्ले म्हणला होता की स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि याचा हंगाम निश्चितच कटू असेल. तर मिंटोलाच फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हणलं जातं, ज्यांनी कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे जातीवर आधारित मतदारसंघाची स्थापना केली, ज्याला आपण मिंटो असं म्हणतो. मिंटोच हा जनक आहे कम्युनल इलेक्टोरेटचा. त्यामुळे याचं उत्तर आहे 1909चा कायदा, ज्यानं मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ दिलं. मुस्लिमांना मतदान करू शकणार होते. 16 प्रश्न आहे, खालीपैकी कोणती जोडी अचूक आहे? इसवी सन 1857चा परवाना कायदा, इसवी सन 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, इसवी सन 1990 संमती वयाचा कायदा, इसवी सन 1858 भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा. हे कायदे आणि वर्ष लक्षातच असले पाहिजे. यामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा 1856चा आहे, संमती वयाचा कायदा 1892चा आहे, भारतीय उच्च न्यायालयातील कायदा 1861चा आहे. यामुळं खालीपैकी अचूक म्हणजेच बरोबर जोडी कोणती आहे? 1857चा परवाना कायदा, हे लक्षात असू द्या. कारण विधवा पुनर्विवाह कायदा 1856चा इथे 51 आहे, संमती वयाचा कायदा 1892चा इथं 1890 आहे आणि भारतीय उच्च न्यायालयासंबंधी कायदा 1861 आहे, तिथं 1858 आहे. त्यामुळे एक हे उत्तर बरोबर आहे. 17 संस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणत्या कायदा भारतीय राजकीय पक्षांनी नेत्यांनी फेटाळून लावला? सर्वात महत्वाचं आहे की गव्हर्नर जनरलला उर्वरित अधिकार, राखीव सोपीव खात्याचे अधिकार, संस्थानिकांना केंद्रात सहभागी होण्याची संधी ही कुणी दिली होती? 1935च्या कायद्याने दिली होती. पण या 1935च्या कायद्यामुळेच संस्थांना दिलेल्या सवलती कमी वाटल्यामुळेच ते गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार गव्हर्नर जनरलला होते आणि त्यामुळे संस्थांनी काय केलं? त्या कायद्यावर बंदी घालणे किंवा फेटाळून लावण्याचं ठरवलं. असा तो कायद्यामध्ये 1935चा कायदा. इथं जास्त प्रमाणात अधिकार गव्हर्नर जनरलकडेच गेले होते. त्यामुळे याचं उत्तर 3 हे आहे. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935चा कायदा, 1947चा कायदा, 1955चा कायदा, 51चा कायदा, 1955चा कायदा. हे 4ही कायदे आहेत. अस्पृश्यता बंदी आपल्या घटनेमध्ये नमूद आहे कलम 17 मध्ये. अस्पृश्यता नष्ट करणे याच्या अंमलबजावणीसाठी अस्पृश्य अपराध कायदा 1955 आला. यानंतर 1976च्या नावात बदल नागरिक हक्क संरक्षण कायदा 1955 केलं. यामुळे 1989 मध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा करण्यात आला, जेणेकरून आपण याला ॲट्रॉसिटी कायदा म्हणतो.
त्यामुळं 1955चा कायद्यालाच अस्पृश्य अपराध कायदा असं म्हणलं जातं, जेणेकरून अस्पृश्यता समाप्त करण्याचा हा कायद्याचा उद्देश होता. त्यामुळे उत्तर 4 ठरतं 1955चा कायदा. 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टिंब हे कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाय नव्हे अशी टीका कोणी केली? 1919च्या कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? स्वराज्य शब्द उद्गारल्यावर आपल्या प्रथम लक्षात येतं लोकमान्य टिळक, आणि दुसरं येतं लाला लजपत राय. लाल बाल पाल ही त्रिकूट आपल्या डोळ्यासमोर येतं, पण स्वराज्य हा शब्द सगळ्यात जादा लोकमान्य टिळकांनी वापरला, त्यामुळे याचं उत्तर लोकमान्य टिळक हे आहे. कोणत्या कायद्याबद्दल कुणी काय म्हणलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर काँग्रेसने ठराव पास केला होता की 1919च्या कायद्याबद्दल अपुरा, असमाधानकारक व निराशाजनक कायदा. तर टिळक म्हणले होते हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. हे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म 1919चा कायदा आणि मिर्लो मॉन्टे रिफॉर्म्स 1909चा कायदा, हे लक्षात असू द्या. 1919च्या कायद्यालाच टिळक म्हणले होते की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाय नव्हे, आणि त्याच वेळेस 1919च्या कायद्याला सुद्धा ते म्हणले होते जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर है. हे सर्वात महत्वाचं. टिळकांनी कोणत्या कायद्याबद्दल काय म्हणलं, गांधीजींनी कोणत्या ह्याला काय म्हणलं, हे सर्व लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात राहील. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीतच लेख लिहिला होता, जनाब दिल्ली तो बहुत दूर है. केसरीमधील लेखाचे टायटल आहेत ते सुद्धा कधी कधी विचारलं जातं, कोणत्या नावाचं कोणतं टायटल आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. काही हे टायटल आहेत जे टिळकांची डायरेक्टली प्रश्नाला विचारलेले आहेत की कोणत्या कायद्याबद्दल टिळकांनी काय म्हणलं, कोणती घटना घडल्यावर टिळकांनी काय म्हणलं, आणि कोणत्या घटनेबद्दल टिळकांच्या काही घोषणा होत्या, या संदर्भात विचारलं गेलेलं आहे. उजाडले पण सूर्य कोठे आहे असा एक त्यांनी लेख लिहिला होता. ते कशाबद्दल आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. टिळक संपादक होते. केसरी आणि मराठा हे त्यांचे वर्तमानपत्र होतं. 20वा प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? लक्षात ठेवा 3 आपल्याकडं महसुलाच्या पद्धती करण्यात आल्या होत्या, रयतवारी, महालवारी आणि कायमधारा. कायमधारा पद्धत ही कुठे होती? कायमधारा ही पद्धत ही बंगालमध्ये कॉर्नवालिसनं सुरू केली होती. यानंतर थॉमस मनरो आणि रीडनं रयतवारी पद्धती मुंबई आणि मद्रास प्रांतात सुरू केली होती. आणि महालवारी पद्धत कुठे होती ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. या तिन्ही पद्धतीबद्दल जे दोष होते, काही होते, या तिन्ही पद्धतीतल्या काही चांगल्या बाबी पण होत्या, पण कॉर्नवालिसनं जी कायमधारा पद्धत आणली त्यातले दोष लक्षात घेऊन थॉमस मनरो आणि रीडनं रयतवादी पद्धत सुरू केली, ती जी मद्रास व मुंबई भागात होती. काही आसामच्या भागामध्येही ही होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात मक्ता पद्धत होती, त्याच्या अनुसरून परत शिवाजी महाराजांच्या मध्ये सुद्धा रयतवारी पद्धत आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच इथं महाराष्ट्रामध्ये जी रुजलेली पद्धत होती ती रयतेचं राज्य होतं, त्यामुळे रयतवारी पद्धती अंमलात आली असं लक्षात ठेवा. थॉमस मनरो आणि रीडनं सुरू केली होती कुठं? मद्रास व मुंबई प्रांतात. त्यामुळे याचं उत्तर 1 हे आहे. कायमधारापेक्षा रयतवारी साऱ्याचे प्रमाण कसं होतं? अधिक होतं. कर दिला नाही तर जमीन जप्त केली जायची, हातची जमीन जाऊ नये म्हणून शेतकरी सावकाराकडून कर्ज फेडायचे. यामुळेच शेतकरी काय झाला? कर्जाच्या ओझ्याखाली दबू लागला. यानंतर परत आपण पाहतो की उठाव झाला होता आणि ह्या उठावाचाच परिणाम म्हणून परत कायदा करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीनं ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ मद्रास व मुंबईमध्ये झाला होता. हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आपण 20 प्रश्न पाहिले. आपण आता इतिहास, भारताचा इतिहास पाहणार, यानंतर महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहे. प्रत्येक विषयाचं आपण जे MPSC कंबाईन पूर्व परीक्षेला प्रिव्हियस इयर प्रश्न आले होते त्याचे विश्लेषण करणार आहोत. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जोडलेले राहा. तुमच्या मित्रपरिचितांनाही फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. थँक्यू व्हेरी मच.